राज्यात लव्ह जिहाद कायदा व्हावा अशी तुम्ही मागणी केली होती. आज पुन्हा चर्चा होते, तुम्ही काय सांगाल? लव्ह जिहाद सारखा कायदा महाराष्ट्रामध्ये असणं ही आज काळाची गरज आहे. कारण आपण बघितलं 16 पण नाही, 13, 14, 15, 16, 17, 18च्या आतल्या ज्या मुली आहेत या मुलींना जबरदस्तीने फोर्सफुली धर्मांतरण, जबरदस्तीने लग्नाचा आमिष दाखवून पळवून नेणं, त्यांच्यावर अत्याचार करणं. आज 14 आणि 15 वर्षाच्या मुलगी या गरोदर आहेत आणि या अत्याचारातून या गरोदर राहिलेल्या मुलींना आणि त्यांच्या परिवाराच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात कुठलाही कायदा नाही. आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही लव्ह जिहाद सारखा कायदा आणावा अशी आम्ही मागणी सरकारकडे केली आणि मला पूर्ण विश्वास आहे की लवकरच असा कायदा आपल्या राज्यामध्ये येईल. या कायद्यासह अशा अनेक डेटिंग ॲप्स आहेत ज्याच्यावरती मुलींना तरुण मुलं मुली म्हणजे वाईट नाही. ही गोष्ट खरी आहे की याच्यावरती सुद्धा काही निर्बंध हवे. की आपण पाहिलं की श्रद्धा वालकर सारखा सुद्धा जो एक अतिशय भयान, निर्घृण आणि अमानवीय असा प्रकार झाला, डेटिंग ॲपवरती कुठल्या तरी मित्रासोबत त्या ठिकाणी ओळख झाली, प्रसारमाध्यमातूनच ही माहिती मला मिळालेली आहे, आणि त्याच्यानंतर तिने प्रेम केलं, विश्वास केला आणि त्याचा काय परिणाम झाला म्हणजे तिलाही कधी असं वाटलं नसेल की माझ्यासोबत इतका अमानवीय प्रकार होईल, पण तो प्रकार घडला. आणि त्याच्यामुळे हे जे काही डेटिंग ॲप्स आहेत त्याचा सुद्धा आता विचार करण्याची गरज आहे. कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग जो आहे हा डेटिंग ॲपचा त्या ठिकाणी वापर करतो आणि त्याच्यातून फसवणूक होण्याचे प्रमाण फार जास्त आहे. म्हणजे त्याचा फायदा किती होतो मला माहीत नाही आहे, पण तोटा मात्र नक्की होतोय. कारण तो समाजाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती घडताना आपल्याला दिसतोय. आपण बघतो की मैत्री, डेटिंग ॲपवर मैत्री, मग लग्नाचं आमिष, मग बलात्कार, मग फसवणूक, अशा बऱ्याच घटना रोज कुठे ना कुठे घडताना दिसतात. आणि त्यामुळे आता या डेटिंग ॲपचं पण काय नक्की निर्बंध लावता येईल याचं एक्सपर्ट्सनी बसून जरा काहीतरी विचार केला पाहिजे आणि त्याच्यावरती सुद्धा निर्बंध आणणं गरजेचं आहे असं नक्कीच मला वाटतंय. भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणून तर मला वाटतं, पण मी सुद्धा एक आई आहे, मलाही मुलं आहेत, त्याच्यामुळे मलाही असं वाटतं की प्रत्येक आईला आता ही काळजी आहे. आणि असंही पुढचा प्रश्न येतो की मुलांना मैत्रीसाठी का डेटिंग ॲपचा वापर करण्याची गरज लागते. म्हणजे आपल्या मुलांशी डायलॉग कुठं कमी होतोय का, आपल्या मुलांशी संपर्क कमी होतोय का, याचा सुद्धा पालकांनी विचार करावा अशी आताची गरज वाटतेय मला. चित्राताई, श्रद्धा वालकरच्या वडिलांनी आज एक मागणी केली आहे की जर मुंबई पोलिसांनी वेळीच कारवाई जर केली असती तर त्यांची मुलगी आज जिवंत असती. नाही, बरोबर आहे. त्या वडिलांची व्यथा मी समजू शकते की ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलींना जपतात, मुलं काय आणि मुली काय, त्यांना वाढवतात, स्वतःच्या पायावरती उभं करतात, त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्याचं स्वप्न प्रत्येक आई वडिलाच्या उराशी होतं. आणि इथे तर जे श्रद्धासोबत झालं हे तर कुणी स्वप्नातही विचार केला नसेल, इतकं वाईट झालं. आता श्रद्धाच्या केसमध्ये बरेच खुलासे समोर येत आहेत. एकदा तिने तक्रार दिली होती असा खुलासा आला, मग तिने तक्रार मागे घेतली असा एक खुलासा आला, नंतर तिच्या भावाने काहीतरी तक्रार केली असा एक खुलासा आला. तर मला वाटतं की दिल्ली पोलीस या सगळ्या केसचं इन्व्हेस्टिगेशन करतायत आणि महाराष्ट्र पोलीस ही सहयोगाच्या भूमिकामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की दिल्ली पोलिसांचा सगळा तपास पूर्ण व्हावा आणि जर यामध्ये खरोखर असं आढळलं की पोलिसांनी कुठं कसूर केलाय तर मला पूर्ण विश्वास आहे की शिंदे फडणवीस सरकार चुकीच्या कृत्यांना पाठीशी घालणारं नाहीये आणि त्यामुळे जर कुणी चुकीचं कृत्य त्या ठिकाणी केलं असेल, आपल्या कर्तव्यात कसूर केला असेल तर त्यांच्यावर पण निश्चित कारवाई होणार. हिंदी में जानना चाहेंगे, आपने मांग की थी लव जिहाद के खिलाफ. बिल्कुल, हम देख रहे हैं कि पूरे महाराष्ट्र में आज ये जरूरत बनी है लव जिहाद जैसा एक कायदा, क्योंकि हम देख रहे हैं 13, 14, 15, 16, 17, 18 साल के बीच अंदर की जो लड़कियां हैं इनको फोर्सफुली कन्वर्जन, उनको शादी का आमिष दिखा के उनके ऊपर अत्याचार करना, और ये घटनाएं आए दिन महाराष्ट्र में बढ़ती हुई नजर आती है. ये बड़ी गंभीर बात है कि हमारे महाराष्ट्र में 14 और 15 साल की जो लड़की है, जो हमारी बेटी है, वो प्रेग्नेंट है और ये बहुत गंभीर विषय है. और ऐसे घटनाओं में इन बच्चियों को और उनके परिवार के संरक्षण के लिए, उनको प्रोटेक्ट करने के लिए कोई कायदा महाराष्ट्र में नहीं है. और इसीलिए हम चाहते हैं कि उत्तर प्रदेश जैसा एक कायदा महाराष्ट्र में भी आए जिससे ऐसी बच्चियों को जो फोर्सफुली कन्वर्जन, जो फोर्सफुली इनको भगा के ले जाते हैं, इनके साथ अत्याचार करते हैं, इनको कायदा की कक्षा में लाना बहुत ज्यादा जरूरी है और इसलिए ऐसा कायदा होना जरूरी है. दूसरा एक सवाल है कि डेटिंग एप्स जो है उन पर डेटिंग एप्स हम देख रहे हैं कि किस प्रकार से बच्चे जो है वो डेटिंग एप्स की तरफ ज्यादा आकर्षित हुए नजर आते हैं. मैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता तो हूँ ही, पर मैं भी एक माँ हूँ, मुझे भी बच्चे हैं. तो हर माँ बाप को ये सोचने की जरूरत है कि बच्चों को
फ्रेंडशिप करने के लिए कोई डेटिंग ऐप की जरूरत क्यों पड़ती है? क्या हम हमारे बच्चों से संवाद नहीं करते? क्या हमारे बच्चों से हमारा कोई डायलॉग नहीं होता? क्या हम हमारे बच्चों को टाइम नहीं दे पाते? इन सारी बातों को भी जो है वो नजरअंदाज नहीं किया जा सकता। इसके ऊपर गौर करने की बहुत ज्यादा जरूरत है। सबने इसके ऊपर फोकस करने की जरूरत है और अपने बच्चों की तरफ ध्यान देने की जरूरत है। इन एप्स का कितना फायदा होता है ये मुझे पता नहीं है, लेकिन हाँ इसका गैर फायदा जरूर होता है, क्योंकि आए दिन मैं कहीं ना कहीं पढ़ती रहती हूँ कि ये कोई ऐप पे कोई दोस्ती हो गई, उसके बाद प्यार हो गया, उसके बाद फंसा दिया, फिर भाग के छोड़ गया, फिर ऐसी सारी घटनाएं तो आए दिन घटती रहती है। और इसलिए इसके जो एक्सपर्ट्स हैं, मैं तो कोई इसके एक्सपर्ट्स हूँ नहीं, तो इसके जो एक्सपर्ट्स हैं इन्होंने बैठ के क्या होना चाहिए और क्या नहीं होना चाहिए ऐसी कोई रूपरेखा बनानी जरूरी है, ऐसे लग रहा है। श्रद्धा वालकर के पिताजी ने आज कहा है कि यदि मुंबई पुलिस ने कार्रवाई बिल्कुल करी जो होती, बात है श्रद्धा वालकर के जो पिता है, मैं उनके दर्द से वाकिफ हूँ। मैं भी एक माँ हूँ, मैं समझती हूँ कि हम अपने बच्चों को किस प्रकार से लालन पोषण देके बढ़ाते हैं, उनको पढ़ाते हैं, उनके उज्जवल भविष्य की कामना करते हैं। उन्होंने भी तो वही किया, लेकिन उनकी साथ जो हुआ, उनके बेटी के साथ जो हुआ, वो तो कभी किसी ने सपने में भी नहीं सोचा होगा। इस प्रकार की घटना इनके साथ हुई है। अभी इनका जो कहना है, श्रद्धा वालकर के केस में बहुत सारे खुलासे इससे पहले भी आ चुके हैं। जैसे कि पहले उसने कंप्लेंट की थी, फिर पुलिस ने कहा नहीं, उसने कंप्लेंट पीछे करने का भी लेटर आया, फिर उसके भाई ने जो है वहाँ पे एक लेटर दिया था। ऐसे बड़े बड़े और खुलासे आ रहे हैं। श्रद्धा वालकर की जो केस है ये पूरे दिल्ली पुलिस इन्वेस्टिगेट कर रही है और महाराष्ट्र पुलिस जो है उनको मदद कर रही है। अगर ऐसे इन्वेस्टिगेशन में कुछ दिखता है कि हमारे यहाँ की पुलिस ने अपने काम में कुछ कसूर किया है या अपने काम में उन्होंने ठीक से वो नहीं किया है, तो बिल्कुल मुझे विश्वास है और आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता से भी मैं कहना चाहूंगी, शिंदे फडणवीस की सरकार है, इस प्रकार से किसी गलत को प्रोटेक्ट करने का काम अगर पुलिस कर रही है तो उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा, उनके ऊपर भी कार्रवाई होगी। और दिल्ली पुलिस का इन्वेस्टिगेशन रिपोर्ट आने दीजिए, बिल्कुल इसके ऊपर भी गौर फरमाया जाएगा। और अगर इस प्रकार की हरकत किसी पुलिस अफसर ने वहां पे की है तो उसके ऊपर भी जरूर और निश्चित कार्रवाई होगी। चित्राताई, श्रद्धा वालकरच्या वडिलांचा शेवटी हा आरोप होता की आभासी जग किंवा सोशल मीडिया हे सर्व कारणीभूत आहे। 18 वर्षाच्या नंतरच्या वयात आलेली मुलं त्या पीडित होतात त्या सोशल मीडियाच्या द्वारे किंवा आभासी जगामध्ये राहतात। कुठेतरी सोशल मीडियावरती नाही पाहायला पाहिजे हो। म्हणजे आता तुम्हाला सांगते की जर आम्ही असं बोललो तर लोक कदाचित आम्हाला म्हणतील की नाही जग कुठे चाललंय आणि तुम्ही कुठे चाललंय, पण आई वडील हे आई वडील असतात। नको त्या वयात नको ती माहिती मुलांना आहे। म्हणजे तुम्ही आज 8-9 वर्षाचा मुलगा बघाल तर त्याला ज्या गोष्टी त्याच्या वयाला नको आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघितलं की परवा 8वी की 9वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीवरती 8वी की 9वीच्या मुलांनीच बलात्कार केला। म्हणजे या ज्या सगळ्या घटना आहेत की नाही, ही इन्फॉर्मेशन आहे, याचा जितका उपयोग आहे त्याचा दुरुपयोग वाढताना आपल्याला दिसतोय। जगामध्ये कुठे काय चाललंय याची माहिती आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळते, विविध विषयांची माहिती मिळते, पण त्याचा उपयोग होतोय, पण दुरुपयोग जास्त यासाठी होतोय की या मुलांना, या लहान मुलांना नको त्या वयात नको त्या गोष्टी कळायला लागल्यात आणि त्याचा कुठेतरी दुरुपयोग होताना दिसतो आणि ते अत्यंत वाईट आहे, अत्यंत वाईट आहे। तुम्ही बघा, मुलं आई वडील बोलत नाहीत, ते सगळेजण आपापले मोबाईलवर असतात, मुलगा मुलगी त्यांच्या आई त्यांच्या वडील त्यांचे, आणि त्याच्यामुळे कुठेतरी संवाद तुटलाय। बॉन्डिंग जी फॅमिलीची होती ती कुठेतरी कमकुवत होत चालली आहे आणि त्याला मजबूती देण्यासाठी जरा थोडेसे निर्बंध प्रत्येकाने, आणि हे शेवटी हे घराघरातलं काम आहे, हे आई वडिलांचं काम आहे की आपल्या मुलांना आपण किती वेळ या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवलं पाहिजे। हा एक कामाचा अविभाज्य घटक आहे, म्हणजे मोबाईल शिवाय काही काम होऊ शकत नाही। आता तर बँकिंग पण मोबाईलवर आहे, त्यामुळे सगळ्याच गोष्टी आणि डिजिटल पेमेंट आणि सगळ्याच गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा या ज्या बाकीच्या जे दुरुपयोगाचं जे प्रमाण आहे ते मात्र खूप मोठ्या प्रमाणात आहे। थँक्यू।